Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख नावाची वादळे, संकटे, अडचणी आपल्या आयुष्यात येत असतात आणि याचंच दुसरं नाव म्हणजे आयुष्य होय. म्हणून कोणतंही दुःख तुमच्या आयुष्यात आलं किंवा जीवनाच्या या प्रवासात आलं तर खचून जाऊ नका, घाबरून जाऊ नका, त्यावर मार्ग काढा. आणि महत्वाचं म्हणजे आपलं जे दुःख असेल ते आपल्या लोकांकडे शेअर करा किंवा मांडणे अशा स्वरूपात असायला हवी की आपण ज्या व्यक्तीकडे व्यक्त होतोय किंवा आपलं दुःख त्याला सांगतोय त्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू नका. कारण या जगात लोक फक्त एक आपला भावनेचा खेळ करतात. म्हणून आपलं दुःख आपल्या हक्काच्या व्यक्तीकडे व्यक्त व्हा. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्य आपल्याला खूप काही शिकवत असतं, आपल्याला घडवत असतं, आपली परीक्षा घेत असतं, आपल्याला सक्षम बनवत असतं आणि यातून आपल्या जीवनाचा प्रवास होत असतो. मित्रांनो, मी तुम्हाला आज एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे किंवा सत्य घटना सांगणार आहे, समाजात कुठेतरी घडून गेलेली आहे आणि घडत आलेली आहेत. त्या स्वरूपात गोष्टी आपल्याला घडवत असतात, आपल्याला सक्षम बनवत असतात, हे आपल्याला माहित आहे. म्हणून कधीही आपल्या आयुष्यात जर वाईट होत असेल किंवा चुकीच्या गोष्टी होत असतील तर स्वतःला दोष कधीच देऊ नका, परिस्थितीला दोष देऊ नका. आणि जे आपल्या घरातील सदस्य असतील, त्यामध्ये आई बाबा आणि अजून कोणी इतर, तर त्यांना दोष देऊ नका की तुमच्यामुळे हे सर्व होत आहे. वेळेनुसार वेळेच्या प्रवाहात सर्व गोष्टी होत असतात. म्हणून त्या गोष्टीला फक्त वेळे मर्यादित ठेवायचं, कोणाला दोष न देता, स्वतःला दोष न देता. दुःख आयुष्यात आलं तर स्वतःला माणूस दोष देण्याचा प्रयत्न करतो, आईवडिलांना देतो. माझ्यासोबत जे घडत आहे ते माझ्या फॅमिलीतील किंवा परिवारातील लोकांमुळे होत आहे, ही भावना मनातून काढून टाका. तर तुमच्यासाठी आज अशी स्टोरी सांगणार आहे की ते कुठेतरी घडून गेलेली आहे किंवा मनाच्या कोपऱ्यात तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर तुम्हाला ही स्टोरी आवडली किंवा तुम्हाला वाटलं हे माझ्यासोबत झालेलं आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रांनो, एक छोटस गाव आहे. छोटं गाव यासाठी गोष्ट समजायला सोपी जाईल आणि आपण समाजात राहतो म्हणून या गोष्टी आपल्या नजरेस येतात. अपमान हा शब्द तुम्ही ऐकला असेल. या शब्दाची पॉवर तलवारीपेक्षा जास्त आहे, एकदम तीक्ष्ण आहे. अपमान आयुष्यामध्ये कधीतरी झाला असेल, कोणाकडून झाला असेल, कोणत्याही फील्डमध्ये अपमान झाला असेल, कोणाला कमी शब्द लेखले गेले असतील किंवा हिणवलं गेलं असेल, तर त्या मित्रांसाठी ही गोष्ट की त्या अपमानाचे जो बदला घ्यायचा असेल तो शांतपणे घ्या, सक्सेस होऊन घ्या. भांडण करून किंवा दुसऱ्याला इजा पोहोचवून घेऊ नका. तर त्याचं शांतीत क्रांती करायला शिका. की कसं की आपण इतिहासाची पाणी बघितली तर इतिहासामध्ये असे थोर विचारवंत किंवा महान महापुरुष होऊन गेलेले आहेत की त्यांचा अपमानातूनच सुरुवात झाली. त्यामध्ये थॉमस एडिसनचं नाव घेतो की एक कर्णबधीर असं एक व्यक्तिमत्व थॉमस एडिसन यांचं होतं. आणि त्यांना हिणवलं गेलं की तुमचा मुलगा, म्हणजे त्यांच्या आईला, की तुमचा मुलगा असा आहे तसा आहे, त्याला समजत नाही. पण एक आशावादी दृष्टिकोन घेऊन थॉमस एडिसन यांच्या आईने त्यांना एक चांगली शिकवण दिली की माझा मुलगा होतकरू आहे, म्हणजे विचारांचा प्रभाव कुठेतरी पडतो. तर गोष्ट आहे आपली, एक खेडेगाव आहे, छोटस गाव आहे. त्या गावामध्ये आई बाबा आणि एक मुलगा राहतो. परिस्थिती हालाकीची असते.
हातावर पोट असेल त्या व्यक्तीला ही गोष्ट समजायला सोपी जाईल. कारण कष्ट आयुष्यात करावे लागतात. कष्ट करणार तरच आपल्या घरातील चूल पेटली जाते. आजकाल समाजामध्ये महागाई किंवा इतर ठिकाणी महागाईचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, गोष्टीतील पात्र तुमच्या लक्षात आले असतील की त्यामध्ये प्रामुख्याने आई बाबा आणि मुलगा, साधारण कुटुंब, हातावर पोट घेऊन जगणारं कुटुंब, कष्ट करणार तरच घरातील चूल पेटेल असं साधारण कुटुंब. परिस्थिती कठीण असली तर दिवस कठीण असतात आणि दिवस कठीण असले तर माणूस स्वतःला दोष देतो. असो, ह्या तिघांचा त्रिकूट फॅमिलीमध्ये प्रपंच चालू असतो. चालू असताना दुःख समोर येत असतं आणि आई बाबा आपल्या मुलासाठी कष्ट करत असतात. मुलगा सुद्धा कष्ट करत असतो. दिवस बदलतात. एक दिवस असा येतो जो मुलगा असतो कॉलेज जीवनात जात असताना खर्च जास्त होत असल्याने त्याचा प्रभाव फॅमिलीवर पडतो. आणि सुरुवातीला सांगितलं की साधारण परिवारातली ही गोष्ट आहे. जर साधारण परिवार असलं तर प्रत्येक गोष्टीसाठी तडजोड करावी लागते. शैक्षणिक खर्च असेल तर त्यामध्ये अजून करावी लागते. मुलगा चांगला शिकेल, प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं. आणि हा मुलगा असतो तो पण कष्ट करत असतो, सोबत तो शिक्षण घेत असतो. पण कसं असतं, हा समाज अशा लोकांसाठी बनलेला आहे की तो तिरस्काराच्या भावनेने गरीबाकडे बघतो. गरीब असला म्हणजे त्याला हीनपणाची भावना किंवा हिनवलं जातं. अरे तू गरीब आहे, तुझ्याकडून काय होणार नाही, तू करू शकत नाही, तुझा बाप दारू पितो, तुझ्या काम करते, या स्वरूपाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करा. अपमान सर्वात आधी करतो आणि याची झळ कुठेतरी कोणीतरी फील केली असेल. कष्ट चालू असतात, आई वडील आपलं काम करत असतात, मुलगा करत असतो. पण जो हा मुलगा असतो त्याला कुठेतरी माहित असतं की आपली परिस्थिती नाजूक आहे, आपल्याला शैक्षणिक जो खर्च आहे तो परवडत नाही, तरी आपल्या आई वडील आपल्यासाठी कष्ट घेत आहेत. एक दिवस असा येतो की गावातील एक मोठा व्यक्ती जो मुलगा आहे त्याच्या बाबांचा अपमान करतो. म्हणजे काहीतरी भांडण होतं आणि त्या भांडणाचं रूपांतर असं होतं की जी मोठी व्यक्ती असते गावातील ती वडिलांचा अपमान करते की काय तू दारुडा आहे, बेवडा आहे, असे नको ते शब्द बोलते. आणि त्याच्या बाबांना वाईट वाटतं, त्यासोबत त्या मुलाला वाईट वाटतं की माझ्या बाबांना दारुडा बोलला, माझ्या बाबांना बेवडा बोलला. आणि हे शब्द तलवारीपेक्षा तीक्ष्ण असतात. एकदा शब्द निघाले की ते निघाले, पण त्याचा परिणाम असतो तो समोरच्यावर काय इम्पॅक्ट करून जातो ते समोरच्यालाच माहित असतं. कारण चार चौघामध्ये जर का तो दारुडा असेल, तो बेवडा असेल, तरी त्याला समाज ओळखत असतो एक चांगला माणूस म्हणून. आणि एखादी व्यक्ती जर भर चौकात किंवा एखाद्या ठिकाणी जर अपमानित करत असेल, अपमान करत असेल, तर त्याला ते आयुष्य नकोसं वाटतं. त्या स्वरूपाचं त्या वडिलांना वाटतं आणि तो मुलगा मनात असा निर्णय घेतो की ठीक आहे, माझे वडील बेवडे आहेत, कसे आहेत, दारू पितात, पण माझ्या वडिलांनी कोणाला फसवलं नाही, ही व्यक्ती माझ्या वडिलांना असं का बोलली. निवांतात जातो, अक्षरशः खूप रडतो. कारण ते शब्द असतात की तू बेवडा आहे, तुला डोकं नाही आहे, तुला अकलेचा भाग नाही, हे शब्द तलवारीपेक्षा जास्त असतात. मित्रांनो, संध्याकाळ होते. एक सुखाचा, एक समाधानाचा घास खाण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी त्रिकूट फॅमिली हे 3 मेंबर घरातील जेवायला बसतात. त्यावेळी जो काही प्रकार हा जो प्रकार घडलेला असतो, त्या मोठ्या व्यक्तीने त्या वडिलांचा अपमान केलेला असतो, हे सकाळी घडलेलं असतं, ते पण भर चौकात घडलेलं असतं. मुलगाने ते ऐकलं असतं. आता रात्र झालेली आहे, हे तिघं बसलेले आहे जेवणाला. तर मुलगा त्याच्या बाबांना सहजपणे किंवा एक काळजीपोटी विचारतो की बाबा, त्या व्यक्तीने तुम्हाला असं अपमानित का केलं, काय झालं होतं नेमकं. तर त्याचे बाबा बोलतात की बाळा, आपण गरीब आहोत,
हाच आपला गुन्हा आहे. तर त्या मुलाला वाईट वाटतं की माझे बाबा असं का बोलताय. मग त्याचे बाबा सांगायला सुरुवात करतात की हे बघ, गरिबी हा खूप मोठा श्राप आहे. मी त्या बड्या व्यक्तीच्या घरी कामाला गेलो, त्याच्या शेतातील काम केलं, बदल्यात मी माझ्या कष्टाचे पैसे मागितले, तर समोरच्याने मला 2 पैसे किंवा काय माझी ती रक्कम ठरलेली होती त्या रकमेपेक्षा कमी पैसे दिले. माझे कष्टाचे पैसे मी मागत होतो, तर त्या माणसाने पैसे तर दिले नाही, पण मला नको ते शब्द बोलला. मला माहित आहे तुला वाईट वाटलं असेल, मला पण वाईट वाटलं की अरे आपण कष्टाचं खातो, हरामाचं नाही, आणि ही व्यक्ती मला असं का बोलली. मी ऐकून घेतलं, कारण गरिबी आणि गरिबाला काही बाजू नसते बोलण्यासाठी, म्हणून मी ऐकून घेतलं. आता मला भांडण करायचं नव्हतं, म्हणून मी पण म्हटलं ठीक आहे. आणि हा सर्व विषय जेव्हा त्या मुलाला कळतो किंवा तो त्याने सर्व ऐकून घेतो, त्याचे बाबा असतात म्हणजे त्याचे वडील असतात, त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी असतं, आईच्या डोळ्यात पाणी असतं. जेवण त्यांना जात नाही, कारण एवढा अपमान पचवणं ही गोष्ट जर सोपी वाटली असली किंवा साधारण वाटत असली, पण या दुःख जे होतं, जो अपमान असतो तो खूप झालेला असतो, कारण कष्ट केलेले असतात आणि बदल्यात अपमानाचे शब्द त्या मुलाच्या बाबांना मिळालेले असतात. म्हणून कुठेतरी वाईट भावना त्या मुलाच्या मनात येते की असं का झालं असेल, आपण गरीब आहोत त्यामुळे झालं की अजून काही कारण आहे. तर त्याचे बाबा त्याला समजुतीने सांगतात की हे बघ बाळा, ज्या दिवशी तू आयुष्यामध्ये तुझ्या पायावरती उभा राहशील, सक्सेस होशील, त्यावेळी ही जी लोक आहेत यांची तोंड बंद होतील, नाहीतर हा समाज याच स्वरूपाची हीन भावना माझ्या सोबत करणार आणि मी बदनाम आहे त्या दारूसाठी. मित्रांनो, त्याचे बाबा त्याला समजुतीने सांगत असतात, सोबतच डोळ्यात पाणी असतं आणि सांगत असताना मुलाला वाईट वाटत असतं की खरोखर माझे बाबा दारू पितात, पण असं नको बोलायला पाहिजे होतं. तर त्याचे वडील त्याला सांगतात की ज्या दिवशी तू तुझ्या पायावर सक्सेस होशील, उभा राहशील, त्या दिवशी हा समाज मला जे बोलतो, शब्द माझा अपमान करतो, हा अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर तुला तुझ्या लाईफ मध्ये काहीतरी असं करायचं पाहिजे किंवा तुला काहीतरी सक्सेस पर्यंत पोहोचायला पाहिजे, जेणेकरून त्यांचा आवाज बंद होईल. म्हणून बदलेची भावना करायची असेल किंवा बदलेची भावना तुझ्या मनात येत असेल की मी त्याला शिवीगाळ करेल, त्याच्याशी असं वागेल, तर तसं काही करू नको. आपली परिस्थिती बदलली की त्यांची तोंड आपोआप बंद होतील. म्हणून तू जे काही करायचं असेल ते शांत डोक्याने फक्त अभ्यास कर. आज नाहीतर उद्या ही गोष्ट निघून जाईल, पण जो झालेला बदनाम आहे, म्हणजे जी बदनामी आहे, ते अपमानाचे शब्द फक्त लक्षात ठेव. त्या बड्या व्यक्तीने तुझ्या वडिलांना हे शब्द का ऐकवले, कारण परिस्थिती नव्हती, कष्ट केलेले असताना सुद्धा का बोलले. म्हणून तू सक्सेस हो, आयुष्यात काहीतरी हो. आणि हे बाबांचे शब्द तो ऐकतो आणि एक संघर्ष सुरू होतो की बाबा, आज त्या व्यक्तीने तुमचा अपमान केलेला आहे, याचं उत्तर म्हणून मी नक्की माझ्या आयुष्यात सक्सेस होईल, असं तो त्याच्या वडिलांना सांगतो. पायाला स्पर्श करतो किंवा सोप्या भाषेत सांगतो, नमस्कार करतो आणि आईला पण नमस्कार करतो आणि सांगतो की आज मी स्वतःशी अशी शपथ घेतो की ज्या दिवशी मी सक्सेस होणार नाही तोपर्यंत मी ही गोष्ट विसरणार नाही. दिवस जातात, काळ लोटला जातो, सर्व काही व्यवस्थित होतं. बाबांचं वय झालेलं असतं, आईचं वय झालेलं असतं, पण मुलगा ते अपमानाचे शब्द विसरत नाही आणि ते अपमानाचे शब्द त्याची ताकद बनतात. ती त्याच्या मनामध्ये एक चिकाटी निर्माण होते की जर माझी परिस्थिती चांगली असती तर माझ्या बाबांना हे शब्द कधी ऐकले नसते. मित्रांनो, काळ लोटला जातो, मुलाचं शिक्षण कंप्लीट होतं, पण शब्द ते कानेच असतात की तू बेवडा आहे, हे आहे, ते आहे. आणि या अपमानातून जी मनामध्ये अग्नी पेटलेली होती, त्या अग्नीचं स्वरूप असं विशाल काय होतं की तो जो मुलगा होता तो चांगल्या पदावर आज कार्यरत आहे.
त्याचे वडील या जगात नाही आहेत. पण जो अपमान झाला होता आणि अपमानातून जी संघर्ष सुरू झाला होता, त्या संघर्षाला फुलस्टॉप लागला. तो मुलगा चांगल्या पदावर आहे आणि आणि ज्या व्यक्तीने अपमान केलेला होता ती व्यक्ती सुद्धा या जगात नाही. म्हणून मी कोणाचं नाव या स्टोरीमध्ये मेन्शन केलेलं नाही. म्हणून जर तुमचा कोणी अपमान करत असेल तर त्याच्याशी भांडण करून उपजत घालून काही फायदा नाही. त्याचा उत्तर म्हणून काहीतरी आयुष्यात मध्ये सक्सेस व्हा. जेव्हा परिस्थिती बदलते तर सर्व आपोआप बदलत असतात. कारण माणूस वाईट नसतो, तर ही जी नियती आहे ती खेळ खेळवत असते आणि त्या नियतीच्या ज्या घेरामध्ये येतो किंवा फेऱ्यामध्ये आपण अडकलोय ते असंच चालू असणार आहे. म्हणून परिस्थिती बदला. परिस्थिती सर्वात मोठी शत्रू आहे आपली. परिस्थिती चांगली असेल तर आपल्याला समाजामध्ये खूप मान आहे. म्हणून जर अपमान झाला किंवा कोणी वाईट बोललं, हिणवलं असेल तर त्याचं उत्तर म्हणून आयुष्यामध्ये सक्सेस नक्की व्हा. भांडण करू नका. अपमानाचे शब्द एखादा आपण जसं मुकाजीव पाळतो त्या स्वरूपात पाळायला शिका. आणि आयुष्यात या गोष्टी होत असतात. अपमान कोणत्याही फील्डमध्ये होतात, आपल्याला माहित आहे. आपण जर जॉब करत असाल तर आपल्याला ही गोष्ट माहित असेल किंवा एखादं काम करत असाल तर ह्या गोष्टी चालूच राहणार आहेत. पण अपमानाचा बदला घेण्यासाठी भांडण करणे चुकीचं आहे. त्याला उत्तर देण्यासाठी अपमानाचं काहीतरी आपल्या आयुष्यात सक्सेस करा, मिळवा आणि त्या प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.